बातमी आहे राज्यातील वाढत्या तापमानासंदर्भातील उष्णतेच्या लाटेमुळे उष्माघाताचा धोका वाढलेला आहे। राज्यात उष्माघाताची रुग्णसंख्या तिपटीने वाढली आहे। आठवड्याभरात उष्माघाताचे 55 रुग्ण आढळलेले आहेत। त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी असं आवाहन प्रशासनाकडून देखील केलं जातंय। आणि या संदर्भातला आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी जयेश जगड यांनी। दरवर्षीप्रमाणे यंदाही अकोलेकरांना उन्हाचा मोठा फटका बसला आहे आणि खूप मोठा त्रास सहन करावा लागला आहे। एप्रिल महिन्यातच जर आपण पाहिलं तर तापमानाने विक्रमी पातळी गाठत 46.9 अंश सेल्सिअस पर्यंत मजल मारली होती। विशेष म्हणजे हे तापमान केवळ राज्यातच नव्हे तर देशातही सर्वाधिक ठरले होते। सध्या तापमानात काहीशी घट झाली असली तरीही उष्णतेचा परिणाम अजूनही जाणवत आहे। जिल्ह्यात आतापर्यंत 241 नागरिकांना उष्णतेचा फटका बसला आहे। यामध्ये 7 रुग्णांना उष्माघातामुळे सर्वसामान्य रुग्णालयात देखील उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं। यातील 5 रुग्णांवर यशस्वी उपचार करून त्यांना घरी सुद्धा सोडण्यात आलं आहे, तर 2 रुग्णांना अद्यापही त्यांच्यावर उपचार अजूनही सुरू आहेत। एप्रिल महिन्यातच तापमानाने उच्चांक गाठल्यामुळे मे महिन्यात उष्णतेची तीव्रता आणखी वाढू शकते अशी शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे आणि त्यामुळे नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन देखील आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे। जय जगड, झी मीडिया, अकोला।